गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, तर आज आपण आपल्या अल्डिहाइड्स कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय पाहणार आहोत? मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आता रिॲक्शन कडे आलो आपण. कुठे आलो? आता आपण रिॲक्शन कडे आलो आहोत. ओके, चला तर आता ऐक ना, आपण एकेकाने व्यवस्थित रिॲक्शन्स डिस्कस करूया. ओके, पहिली पहा, लक्षात घ्या. मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स मध्ये पहिली मेथड दिलेली आहे बाय द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. काय दिलेली आहे? बाय द ऑक्सिडेशन्स ऑफ अल्कोहोल. ओके, पहा लक्षात घ्या. ए नंबर बाय द ऑक्सिडेशन्स ऑफ अल्कोहोल्स. ओके बेटा, बाय द ऑक्सिडेशन्स ऑफ अल्कोहोल्स. ओके, बाय द ऑक्सिडेशन्स ऑफ अल्कोहोल. लक्षात घ्या बेटा, ऑक्सिडेशन लक्षात घ्या. एखाद्या गोष्टीचं ऑक्सिडेशन, मी काय म्हणलं, एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला ऑक्सिडेशन करायचं असेल, एखाद्या कंपाऊंडचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं असेल तर काय लागतील? ऑक्सिडायझिंग एजंट लागतील. ऐक नाही, ऑक्सिडायझिंग एजंट. एखाद्या गोष्टीचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं असेल, आपल्याला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर अल्कोहोलचं डायरेक्ट ऑक्सिडेशन होते का? नाही होत. ऐक नाही, आपल्याला एखाद्या केमिकल कंपाऊंडचं ऑक्सिडेशन जर करायचं असेल तर त्या केमिकल कंपाऊंडमध्ये आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट टाकावं लागते, तेव्हा कुठं त्यांचं ऑक्सिडेशन होईल, अन्यथा होणार नाही. म्हणजे ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला काय लागतील? ऑक्सिडायझिंग एजंट. तर आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला व्हेरियस ऑक्सिडायझिंग एजंट दिलेले आहेत. कोणकोणते? जसं की KMnO4, K2Cr2O7, HNO3. पहा लक्षात घ्या, कधी कधी या K2Cr2O7 च्या जागी ऑर मध्ये तुम्हाला आहे की नाही Na2Cr2O7 सुद्धा देऊ शकतात, असं काही नाही. ओके, त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे? ऑक्सिडायझिंग एजंट PCC. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला? CrO3 आहे की नाही. क्रोमियम ट्रायऑक्साइड. PCC म्हणजे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. ओके, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, जर समजा आहे की नाही आणखीन एक कॉपर, लक्षात घ्या. तर हे एवढे ऑक्सिडायझिंग एजंट आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. कोणकोणते? अल्कोहोल सोबत एवढे ऑक्सिडायझिंग एजंट आपल्या सिलेबसला दिलेले आहेत. कोणकोणते? KMnO4, K2Cr2O7 आणि HNO3. पहा, हे पहिले आपण हे 3 पाहणार, नंतर आपण हे 2 पाहणार, नंतर हे 1 पाहणार. पहा लक्षात घ्या, या तिघाचाही रोल जवळपास सारखाच आहे. या तिघांचाही रोल जवळपास अल्कोहोलवर सारखाच आहे. ओके, नंतर याचा आणि याचा रोल आहे की नाही जवळपास सारखा आहे. त्याच्यानंतर हे कॉपर. ओके, त्याच्यानंतर हे कॉपर आहे की नाही. तर असे हे ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडेशन्स ऑफ अल्कोहोल साठी आपल्याला वापरायचे आहे. ओके, तर वर्डिंग मध्ये काय लिहायचं तुम्हाला? व्हेरियस ऑक्सिडायझिंग एजंट्स. पहा, वर्डिंग म्हणजे काय लिहायचं आपल्याला? व्हेरियस ऑक्सिडायझिंग एजंट्स आर यूज टू ऑक्सिडाइज अल्कोहोल सच ॲज KMnO4, K2Cr2O7, HNO3, PCC, CrO3, Cu अँड Cu. असं वर्डिंग मध्ये लिहायचं. ओके, असं वर्डिंग मध्ये लिहायचं. ओके, हे नोट करा पहिले. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 और K2Cr2O7 और HNO3. लक्षात घ्या, जर समजा आपण बघा, जर समजा आपण अल्कोहोल घेतले, पहा RCH2OH, हा झाला बेटा प्रायमरी अल्कोहोल. ओके, आणि आपण नंतर घेतला RCHOH R', हा झाला बेटा सेकंडरी अल्कोहोल. जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, ओके, जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं इन द प्रेझेन्स ऑफ KMnO4 और K2Cr2O7 और HNO3 आहे की नाही. जर समजा तर यांचं ऑक्सिडेशन केल्यावर काय होईल? आपल्याला इथं ऑक्सिजन मिळतं. याचं ऑक्सिडेशन केल्यावर काय होईल? आपल्याला ऑक्सिजन मिळेल. ओके, लक्षात घ्या. तर ज्यावेळेस आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन या तिघांच्या प्रेझेन्समध्ये करतो, तर त्यावेळेस आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर आपल्याला RCHO अल्डिहाइड मिळणार. आणि लक्षात घ्या बेटा, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर आपल्याला काय मिळणार?
RCHO अल्डिहाइड मिळाला. ओके, आणि आपण आहे की नाही अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं म्हणजे लक्षात घ्या ही प्रायमरी अल्कोहोल पासून आपल्याला अल्डिहाइड भेटला. काय भेटला? अल्डिहाइड. पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड मिळाल्यानं ही रिॲक्शन इथं थांबत नाही, पुढे सुद्धा जाते. ऐक नाही, हे रिॲक्शन पहिल्या एका स्टेपमध्ये थांबत नाही, ही रिॲक्शन पुढे सुद्धा जाते. तर आपल्याला ऐक नाही यांच्यामुळंच यांची ऍक्शन आणखीन याच्यावर होते. तुम्हाला काय वाटलं हे ऑक्सिजन हे यांच्या प्रेझेन्समध्ये ऑक्सिजनचा सप्लाय बंद झाला? नाही, तो ऑक्सिजनचा सप्लाय चालूच आहे. म्हणून प्रायमरी अल्कोहोल पासून पहिले अल्डिहाइड भेटते आणि हे रिॲक्शन इथंच थांबत नाही, पुढे कार्बोक्सिलिक ऍसिड पर्यंत सुद्धा पोहोचते. मग RCOOH लक्षात घ्या, कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, when primary alcohols on oxidation काय म्हणलं, when primary alcohols on oxidation in the presence of KMnO4 or K2Cr2O7 or HNO3 it gives aldehydes which undergoes further oxidation. म्हणजे हे ऑक्सिडेशन अल्डिहाइड वरच थांबत नाही, हे ऑक्सिडेशन अल्डिहाइड वरच थांबत नाही. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड पर्यंत हे ऑक्सिडेशन चालूच असते. आहे की ना, जोपर्यंत फायनल प्रॉडक्ट आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळत नाही तोपर्यंत हे ऑक्सिडेशन थांबत नाही. आहे की नाही, पण इथं या स्टेजमध्ये अल्डिहाइड तयार होतो, त्यासाठी हे रिॲक्शन इथं दर्शवलेली आहे. ओके, पण लक्षात घ्या बेटा, जर समजा आपण हेच तिघं वापरले येतं कोणाच्या केसमध्ये, सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये, जर समजा हेच आपण तिघं सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये वापरले तर यांचंही सुद्धा काय होणार, ऑक्सिडेशन होणार. आणि लक्षात घ्या बेटा, जर सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर RC डबल बॉन्ड O आले. पहा लक्षात घ्या, RC डबल बॉन्ड O आले. तुम्ही म्हणसाल सर हे कसं लिहायला? अरे सोपं आहे ना रे बेटा, हे ऑक्सिजन हे बघा इथं आहे की नाही, आपल्या पुस्तकात आहे की नाही बाय प्रॉडक्ट दिलेला नाही. इथं बाय प्रॉडक्ट काय आहे, प्लस H2O. इथं सुद्धा बाय प्रॉडक्ट काय, प्लस H2O. पण आपल्या पुस्तकात बाय प्रॉडक्ट मेन्शन केलेला नाही. आणि नाहीतरी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बाय प्रॉडक्टला महत्त्व नसते, या बाय प्रॉडक्टला महत्त्व नसते. तुम्ही आहे की नाही मेन प्रॉडक्ट लिहिलं, तुम्हाला माहिती आहे प्रॉडक्ट काय आहे आणि तुम्ही ते प्रॉडक्ट व्यवस्थित लिहितात, तुम्हाला मार्क भेटून जातात. ओके, पहा लक्षात घ्या. पण बाय प्रॉडक्ट जर आला तर आपल्याला रिॲक्शन, जर बाय प्रॉडक्ट आपण लिहिला तर आपल्याला रिॲक्शन कन्सेप्च्युअली समजते. कसं, पहा लक्षात घ्या, या ऑक्सिजन सोबत हे हायड्रोजन आणि हे हायड्रोजन निघून गेला. ओके, पहा लक्षात घ्या, या ऑक्सिजन सोबत हे हायड्रोजन आणि हे हायड्रोजन निघून गेला. हे हायड्रोजन आहे ना. ओके, हे हायड्रोजन हा आणि हा हायड्रोजन या ऑक्सिजन सोबत निघून गेला आणि हा डबल बॉन्ड इथे गेला असा. ठीक आहे, पाहिजे. ओके, झालं कीटोन तयार, आहे की नाही. म्हणून सेकंडरी अल्कोहोलचं जर समजा आपण ऑक्सिडेशन केलं, म्हणून सेकंडरी अल्कोहोलचं जर समजा आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय मिळणार, सेकंडरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन इन द प्रेझेन्स ऑफ KNO4 or K2Cr2O7 or HNO3 इट गिव्स करस्पॉन्डिंग कीटोन्स. ओके, इट गिव्स करस्पॉन्डिंग कीटोन्स. ओके, पहा लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणसाल याची एक्झाम्पल, हां आता याची एक्झाम्पल काय घेऊ शकता, या आरच्या जागी तुम्ही काय ठेवा, या आरच्या जागी जर समजा आपण हायड्रोजन ठेवला, या आरच्या जागी समजा आपण हायड्रोजन ठेवला तर HCH2OH म्हणजे CH3OH व्हायला. ओके, म्हणजे काय व्हायला, एक्झाम्पल जर समजा CH3OH आपण ऑक्सिडेशन केलं याच्या प्रेझेन्समध्ये तर काय होईल बेटा, जर समजा CH3OH याच्या प्रेझेन्समध्ये आपण ऑक्सिडेशन केलं तर काय होईल बेटा, काय होईल, CHO HCHO तयार होईल. आहे की नाही, HCHO काय तयार होईल, HCHO. आहे की नाही, HCHO तयार होईल. जर तुम्हाला हे समजत नसेल असेल तर असं घ्या, CH2 HCHO. आहे की नाही, याचं पुन्हा ऑक्सिडेशन केलं, काय केलं आपण, याचं पुन्हा ऑक्सिडेशन केलं. हे काय ऑक्सिडेशन थांबणार आहे काय, नाही थांबत. आहे की नाही, याचं नाव आहे फॉर्मल्डिहाइड. आहे की नाही, जर समजा याचं ऑक्सिडेशन आपण वापस केलं HCOOH काय भेटणार आपल्याला, फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड आहे की नाही. तर अशा प्रकारे ऑक्सिडेशन होणार. आहे की नाही, पहिले काय मिथेनॉल पासून मिथेनॉल आणि मिथेनॉल पासून काय आलं, मिथॅनोइक ऍसिड. आहे की नाही, मिथॅनोइक ऍसिड. आहे की नाही, पहा लक्षात. हे झालं पहिलं एक्झाम्पल. एखादं सेकंडरीचं घेऊन पाहू आपण. आहे की नाही, एखादं एक्झाम्पल सेकंडरी अल्कोहोलचं घेऊन पाहू. जर समजा आपण आहे की नाही एक्झाम्पल घेतलं कोणाचं, सेकंडरी अल्कोहोल CH3OH ऑन ऑक्सिडेशन काय होणार बेटा, CH3 डबल बॉन्ड O CH3 प्लस H2 काय होणार बेटा,
हे तर या कार्बनला डबल बॉन्ड येणार असं, आणि हा हायड्रोजन या ऑक्सिजन सोबत निघून H2O निघून जाणार. काय होणार आहे? ऍसिटोन झालं. ऍसिटोन हे काय होणार बेटा? हे होणार ऍसिटोन, आहे की नाही? दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ऍसिटोन तयार होणार, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके चला लक्षात घ्या. तर हे झालं बेटा प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कोणाच्या प्रेझेन्समध्ये? KMnO4, K2Cr2O7 आणि HNO3. आता तुम्ही म्हणाल बेटा टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन का होणार नाही? टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन का होणार नाही? लक्षात घ्या बेटा, जर आपण टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायला गेलो तर ते ऑक्सिडेशन यांच्या प्रेझेन्समध्ये करायला डिफिकल्ट जाते, आणि तिथं आहे की नाही आपल्याला आहे की नाही कार्बन कार्बन बॉन्डचं क्लिवेज दिसते. काय दिसते? कार्बन कार्बन बॉन्डचं क्लिवेज दिसते. लक्षात घ्या. जर समजा आपण अशा टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं गेलं तर या कार्बन कार्बन बॉन्डचं ब्रेकिंग होते, आहे की नाही? हा कार्बन आणि कार्बन बॉन्ड तुटते, आहे की नाही? तर असं वेगवेगळ्या प्रॉडक्टचं मिक्सचर येते, त्याच्यामुळे टर्शरी अल्कोहोलचं आहे की नाही ऑक्सिडेशन करायला अवघड जाते. त्याच्यामुळे टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायला अवघड जाते बेटा. ओके चला हे व्यवस्थित नोट करा आणि हे एक्झाम्पल लिहा. चला बेटा, तर फर्स्ट ए मेथड मधला आपण सेकंड ऑक्सिडेशन पाहिलो. ऑक्सिडेशन्स इन द प्रेझेन्स ऑफ क्रोमियम ट्रायऑक्साइड CrO3 अँड PCC. ऑक्सिडेशन्स इन द प्रेझेन्स ऑफ क्रोमियम ट्रायऑक्साइड, आहे की नाही? ऑक्सिडेशन्स इन द प्रेझेन्स ऑफ क्रोमियम ट्रायऑक्साइड अँड PCC. ओके पहा लक्षात घ्या बेटा, जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोल घेतलं काय भेटेल बेटा? जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोल घेतलं RCH2, दिस इज प्रायमरी अल्कोहोल, आणि जर समजा आपण RCH दिस इज सेकंडरी अल्कोहोल. जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, काय केलं बेटा? जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, काय केलं? प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्समध्ये? क्रोमियम ट्रायऑक्साइडच्या प्रेझेन्समध्ये. आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्समध्ये? और PCC लिहिलं तरी चालते, इथं सुद्धा लिहिलं तरी चालते. काय होणार आहे? ऑक्सिडेशनच होणार आहे. तर लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड तयार होणार. काय होणार? CHO अल्डिहाइड. प्रायमरी अल्कोहोल पासून काय तयार होणार बेटा? अल्डिहाइड. आणि सेकंडरी अल्कोहोल पासून RC डबल बॉन्ड R'. सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन तयार होणार. सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन तयार होणार. पहा लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड तयार होणार, सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन तयार होणार. लक्षात घ्या बेटा. आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल की याचं फर्दर ऑक्सिडेशन RCOOH तयार होईल का? तर असं होणार नाही बेटा. असं आहे की नाही, पहिल्या रिॲक्शनमध्ये व्हायचं. ज्यावेळेस आपण KMnO4 वापरायचो, K2Cr2O7 वापरायचो आणि HNO3 वापरायचो, आहे की नाही? पण क्रोमियम ट्रायऑक्साइड आणि PCC या दोघांच्या प्रेझेन्समध्ये असं होणार नाही. ही रिॲक्शन या दोघांच्या प्रेझेन्समध्ये, आहे की नाही? या दोघांपैकी तुम्ही कोणतंही एक वापरू शकता, आहे की नाही? या दोघांपैकी तुम्ही कोणतंही एक वापरू शकता. और PCC, आहे की नाही? और या दोघांपैकी तुम्ही कोणतंही एक वापरू शकता. ओके इथं आहे की नाही, या दोघांपैकी कोणतंही एक जर तुम्ही वापरलं तर ही अल्डिहाइडवरच थांबते रिॲक्शन, कार्बॉक्सिलिक ऍसिड पर्यंत जात नाही. ओके जर समजा आपल्याला या अल्कोहोल पासून अल्डिहाइड पाहिजे असेल, कार्बॉक्सिलिक ऍसिड पाहिजे नसेल, तर क्रोमियम ट्रायऑक्साइड आणि PCC एक चांगले ऑक्सिडायझिंग एजंट आहेत बेटा, आहे की नाही? आपल्याला अल्डिहाइडवरच भेटते, आपल्याला अल्डिहाइडचाच प्रॉडक्ट भेटते आणि ते बी चांगल्या प्रकारे भेटते. ओके आणि लक्षात घ्या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की नाही? हे तर तुम्हाला माहित झालं की प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड मिळतात, सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन मिळतात. काय मिळतात? प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड मिळतात, सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन मिळतात. हा बाय प्रोडक्ट तुम्ही लिहू शकता H2O प्लस H2O, आहे की नाही? बाय प्रोडक्ट तुम्ही लिहू शकता H2O. का? कारण या ऑक्सिजन सोबत हा हायड्रोजन निघून जाते. ऑक्सिडेशनचा मिनिंगच काय? ऑक्सिडेशनचा मिनिंगच काय? एक तर ऑक्सिजनचं ऍडिशन किंवा हायड्रोजनचं रिमूव्हल. ऑक्सिजनचं ऍडिशन किंवा हायड्रोजनचं रिमूव्हल. हे दोन हायड्रोजन या ऑक्सिजन सोबत निघून चालले ना H2O म्हणून, आहे की नाही? पण कसं आहे बेटा माहित आहे का, हे बाय प्रॉडक्ट आपल्या बोर्डाच्या पुस्तकात मेन्शन केलेला नाही आहे. हे बाय प्रॉडक्ट आपल्या बोर्डाच्या पुस्तकात मेन्शन केलेला नाही आहे. ओके का?
कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये का, कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बाय प्रॉडक्टला महत्व नाही, मेन प्रॉडक्टला महत्व आहे का. पण लक्षात घ्या, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे रिॲक्शन असतात त्याच्यात सर्व रिॲक्शन पुरी लिहावं लागते, ऐक ना. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधल्या जे रिॲक्शन असतात ते पुरी लिहावं लागते. समजलं. ओके, हे झालं बेटा प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन. आता जर तुम्हाला एखाद्यानं प्रश्न विचारला की क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि पीसीसी या दोघांमध्ये चांगला रिएजंट कोण आहे, क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि पीसीसी या दोघांमध्ये चांगला ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे, तर आन्सर आहे बेटा पीसीसी. तर आन्सर आहे पीसीसी. का, कारण जर समजा आपण पीसीसी वापरला तर प्रॉडक्टची क्वांटिटी म्हणजे यील्ड, प्रॉडक्टची यील्ड चांगली येते, आहे की नाही. प्रॉडक्टची यील्ड चांगली येते एक. दुसरं म्हणजे प्रॉडक्ट आहे की नाही प्युअर येते, आहे की नाही, प्युअर येते. म्हणजे प्युअर प्रॉडक्ट आला म्हणजे त्याला आणखीन प्युअर करायचं काम नाही ना, म्हणजे थोडे आपले कष्ट वाचले ना, त्याला प्युअर करायला जे कष्ट लागत होते आपल्याला ते कष्ट वाचले ना, आहे की नाही. म्हणजे या दोन महत्त्वपूर्ण गोष्टीमुळे आहे की नाही पीसीसी एक चांगला ऑक्सिडायझिंग एजंट मानला जातो. ओके, समजलं बेटा. आता आहे की नाही याचे एक्झाम्पल्स पहा, लक्षात घ्या. आता काय करायचं बेटा, याचे एक्झाम्पल्स, आहे की नाही, याचे एक्झाम्पल्स. ओके, पहा. जर समजा आपण काय घेतलं बेटा, CS3 CS2 OH. जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोल घेतलं, कोण, इथेनॉल. जर समजा आपण इथेनॉलवर काय टाकला, पीसीसी टाकला. अरे क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि पीसीसी, क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि पीसीसी या दोघांपैकी कोणतंही एक घ्या, काही फरक पडत नाही. ओके, तर काय होणार आहे, याचं ऑक्सिडेशन होणार आणि ऑक्सिडेशन होऊन काय होणार, या एवढ्या ग्रुपचं CHO मध्ये कन्व्हर्जन होणार. पहा, या एवढ्या ग्रुपचं CHO ग्रुपमध्ये कन्व्हर्जन झालं, आहे की नाही, आणि या एवढ्या ग्रुपचं C डबल बॉन्ड मध्ये कन्व्हर्जन झालं, आहे की नाही, लक्षात घ्या. चला, तर काय होईल, CS3 CHO काय होईल, हे इथेनॉल पासून मिथेन, इथेनॉल, नाल, नॉल, NOL NAL, आहे की नाही. अल्डिहाइडला काय म्हणतात, अल्कॅनॉल. अल्कोहोलला काय म्हणतात, अल्कॅनॉल, आहे की नाही. चला, तर हे काय भेटलं आपल्याला, इथेनॉल. तसंच आहे की नाही, आपण एक्झाम्पल नंबर सेकंड घेतलं, काय घेतलं, जर समजा आपण सेकंडरी अल्कोहोल घेतला, कोणता, आयसोप्रोपिल अल्कोहोल घ्या, आहे की नाही. जर समजा आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल घेतला, हे बघा CHOH, आहे की नाही, CHOH. एवढ्या ग्रुपचं कन्व्हर्जन कशात होते, C डबल बॉन्ड O ग्रुपमध्ये, आहे की नाही. चला, ऑक्सिडेशन इन द प्रेझेन्स ऑफ पीसीसी, आहे की नाही. तर काय होईल, CS3 काय होईल बेटा, आयसोप्रोपिल अल्कोहोल, याचं नाव काय, आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके, आयसोप्रोपिल अल्कोहोल, आहे की नाही, किंवा प्रोपॅन 2 OL 1 2 3, प्रोपॅन 2 OL काय तयार झालं, ऍसिटोन. काय तयार झालं बेटा, ऍसिटोन. हे झालं अल्डिहाइडचं एक्झाम्पल, हे झालं कीटोनचं एक्झाम्पल. ओके, तर हे झालं बेटा ऑक्सिडेशन विथ क्रोमियम ट्रायऑक्साईड. ओके, अँड पीसीसी, आणि या दोघात पीसीसी एक चांगला रिएजंट आहे. ओके, चला, आणि दुसरं मेन लक्षात ठेवा, ही रिॲक्शन इथून पुढे सरकत नाही, आहे की नाही, कारण अल्कोहोलपासून अल्डिहाइडवरच ही रिॲक्शन थांबते, आहे की नाही. का, कारण क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि पीसीसी हे अल्डिहाइडवरच थांबवणारे रिएजंट आहेत. ओके, आणि या आधी जे आपण रिॲक्शन पाहिली, ज्यामध्ये आपण KMnO4 पाहिला, K2Cr2O7 पाहिला, HNO3 पाहिला, हे जे रिएजंट आहे हे अल्डिहाइडवर नाही, पुढे सुद्धा रिॲक्शन सरकवतात. म्हणजे कार्बॉक्सिलिक ऍसिड पर्यंत थांबतच नाही रिॲक्शन, कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार झाल्यावर रिॲक्शन थांबते, आहे की नाही. म्हणून ते रिएजंट आहेत ना, चांगले नाहीत. ओके, क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि पीसीसी चांगले रिएजंट आहेत. ओके, या दोघात लक्षात घ्या, या दोघांमध्ये, ओके, या दोघांमध्ये पीसीसी चांगला आहे. ओके, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, आहे की नाही, पीसीसी चांगला आहे. ओके, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. चला, हे नोट करा. ओके, चला बेटा,
तर आपल्या ए नंबरमध्ये पहिली रिॲक्शन आहे, तिसरी रिॲक्शन आहे हिटिंग विथ कॉपर. पहा पहिली कोणती पाहिली आपण, पहा पहिली पाहिली K2Cr2O7 आली, पहिली पाहिली K2Cr2O7 और HNO3 और KMNO4 वाली पाहिली. ही पाहिली बेटा पहिली रिॲक्शन. दुसरी रिॲक्शन कोणती पाहिली आपण, CrO3 और कोणती पाहिली PCC आहे की नाही, CrO3 और PCC आहे की नाही. ही पाहिली आणि ही पाहिली. यांच्यामध्ये आहे की नाही ऑक्सिडेशनच पाहिलं, यांच्यामध्ये सुद्धा ऑक्सिडेशनच पाहिलं आहे की नाही. हे सर्व काय आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट. आता तिसरी पाहणार आहोत आपण, तिसरी पाहणार कॉपर Cu म्हणजे काय बेटा, कॉपर सोबत पाहणार आहोत. काय कॉपर सोबत पाहणार आहोत की ऑक्सिडेशन कसं होते, प्रायमरी अल्कोहोलचं सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कॉपरच्या प्रेझेन्समध्ये कसं होते. हे तिसरी आहे हिटिंग विथ कॉपर आहे की नाही, हिटिंग विथ कॉपर. ओके पहा लक्षात घ्या, हे 3 नंबरची रिॲक्शन. आता पाहणार आहोत आपण ते 3 नंबरची रिॲक्शन आहे. ओके चला, तर लक्षात घ्या बेटा, आपल्याला ऐक नाही इथं आहे की नाही अल्कोहोलचे वेपर्स पास करावे लागतात आहे की नाही. इथं आहे की नाही आपल्याला अल्कोहोलचे वेपर्स, जर समजा आपण अल्कोहोलचे वेपर्स पास केले कशावरून, हिटेड कॉपर, जर समजा आपण अल्कोहोलचे वेपर पास केले आहे की नाही, या कॉपर मेटलला आपण हिट केलं आणि त्या कॉपर मेटलला आपण जर हिट करता वेळेस त्याच्यातून अल्कोहोलचे वेपर्स पास केले आहे की नाही, अल्कोहोलच्या वाफ वेपर्स पास केले, तर आपल्याला आहे ना अल्डिहाइड भेटते. कोणापासून, प्रायमरी अल्कोहोल पासून. सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन भेटते आणि लक्षात घ्या बेटा टर्शरी अल्कोहोल पासून अल्किन भेटते. काय, टर्शरी अल्कोहोल पासून अल्किन भेटते. लक्षात घ्या, जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोल घेतलं, ओके लक्षात घ्या, जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोलचे वेपर जर कॉपरवर पास केले ॲट 573 केल्विन टेम्परेचर आहे की नाही, जर याला सुद्धा आपण 573 केल्विन टेम्परेचर, जर याला सुद्धा आपण 573 केल्विन टेम्परेचरवर वेपर्स पास केले, काय केले, वेपर्स पास केले कोणाचे, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोलचे. तर लक्षात घ्या प्रायमरी अल्कोहोल पासून आपल्याला निसंकोच अल्डिहाइड भेटेल, काय भेटेल, सेकंडरी अल्कोहोल पासून निसंकोच आपल्याला काय भेटेल, आर कीटोन भेटेल. पण लक्षात घ्या बेटा या टर्शरी अल्कोहोल पासून आपल्याला अल्किन भेटेल. ओके, या टर्शरी अल्कोहोल पासून आपल्याला अल्किन भेटेल. तो अल्किन कसा भेटेल लक्षात घ्या, या CH3 ला मी काय लिहू शकतो, CH2 आहे की नाही, इथं हा OH निघून जाईल आणि पहा लक्षात घ्या हे H2O निघून जाईल, हा बॉन्ड इथं जाणार असा. ओके, म्हणजे काय होईल, आहे की नाही, हे काय भेटणार अल्किन, हे काय भेटणार बेटा अल्किन भेटणार आपल्याला. आणि लक्षात घ्या या 2 रिॲक्शन मध्ये आणि या एका रिॲक्शन मध्ये काय फरक आहे लक्षात घ्या बेटा. इथं आहे की नाही डिहायड्रेशन होती, इथं काय होते, डिहायड्रेशन होती बेटा, इथं काय होते, डिहायड्रेशन. आणि या 2 रिॲक्शन मध्ये काय होते, डिहायड्रोजनेशन. इथं फक्त या 2 रिॲक्शन मध्ये हायड्रोजनच निघून जातो, फक्त वॉटर निघून जात नाही. इथं फक्त हायड्रोजनच निघून जातो, इथं आहे की नाही वॉटर निघते आहे की नाही, म्हणून याला डिहायड्रेशन म्हणतात. ओके, तर याची वर्डिंग कशी लिहायची, वेन द वेपर्स ऑफ अल्कोहोल आर पास्ड ओव्हर हिटेड कॉपर, when the vapors of alcohol are passed over heated copper, comma the following reactions are happens.
खालील प्रकारे रिॲक्शन दिसून येतात. ओके, प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड मिळणार, सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन मिळणार, टर्शरी अल्कोहोल पासून अल्किन मिळणार. पहिल्या दोन रिॲक्शन डिहायड्रोजनेशनच्या आहेत. काय BH म्हणजे याच्यात आहे की नाही हायड्रोजन गॅस निघून जाईल, हायड्रोजन गॅस निघून जाईल. आणि हे जे रिॲक्शन आहे ही डिहायड्रेशन आहे. डिहायड्रेशन म्हणजे याच्यात वॉटर निघून जाणार. तर अशा प्रकारे आहे की नाही बेटा आपली ए मेथड्स. ओके, ए मेथड्स संपली. त्याच्यात पहिली कोणती पाहिली KMnO4, दुसरी कोणती पाहिली PCC और CrO3 आणि तिसरी कोणती पाहिली हे हिटिंग विथ कॉपर KMnO4 और K2Cr2O7 और HNO3 आहे की नाही. तर अशा आपल्या ए नंबरच्या रिॲक्शन मध्ये 3 रिॲक्शन होत्या फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. ए नंबरचं टायटल काय होतं आपलं फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आहे की नाही. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आहे की नाही मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन मध्ये काय पाहू तर ओझोनॉलिसिस रिॲक्शन पाहू, जे की आपण 11वी मध्ये ऑलरेडी पाहिलेली आहे. पण इथं आपण व्यवस्थितरित्या ते रिॲक्शन पुन्हा एकदा पाहूया. ओके, तोपर्यंत हे नोट डाऊन करा. हॅव अ नाईस डे टू ऑल.